अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये झालेल्या व्यावसायिकाच्या हत्याकांडानंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मात्र मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई झाल्याशिवाय श्रीरामपूर शहराचा बेमुदत बंद मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली आहे। त्यामुळे श्रीरामपूरमध्ये आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे। श्रीरामपूर बंदला मोठा प्रतिसाद मिळालाय, याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी विरोधात एका युवकाच्या झालेल्या हत्येनंतर श्रीरामपूर वासीय आक्रमक झाले असून श्रीरामपूरमध्ये पुकारलेल्या बेमुदत बंदचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील श्रीरामपूरकरांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। आता मी श्रीरामपूरच्या मध्यवर्ती भागात आहे शहराच्या। या ठिकाणी जर दृश्य पाहिलं तर कालपासून हा बंद सुरू झालेला होता। श्रीरामपूरचा काल देखील कडकडीत बंद होता आणि आज या बंदचा बेमुदत बंदचा दुसरा दिवस असून या दुसऱ्या दिवशी देखील जर पाहिलं तर या ठिकाणचे जे सगळे व्यवसाय आहेत, ज्या आस्थापना आहेत, या सर्व पूर्णपणे कडकडीत असा बंद या ठिकाणी आहे। काल झालेल्या पोलीस ठाण्यावरील ठिय्या आंदोलनात श्रीरामपूरचे विधानसभेचे आमदार हेमंत ओगले असतील, त्याचबरोबर नगराध्यक्ष करण ससाने असतील, त्याचबरोबर सर्व पक्षीय पदाधिकारी श्रीरामपूर शहरातील सहभागी झाले होते। आणि त्यानंतर आज हा या बेमुदत बंदचा दुसरा दिवस असून या दृश्यात जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी देखील कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकं आता या आकाश दुबैया या युवकाची जी हत्या झाली त्या हत्येपूर्वी गेल्या 10 दिवसात 4 प्राणघातक हल्ले वेगवेगळ्या घटना या श्रीरामपूर शहरात घडल्या होत्या। त्यामुळे जी वाढती गुन्हेगारी आहे ती रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर।